जय श्री स्वामी समर्थ. ज्यांचा स्वामींवरती विश्वास नाहीये त्यांच्यासाठी एका महिलेच्या स्वप्नात स्वामी येतात. तेव्हा ती स्वामींना हात जोडून म्हणते, स्वामी, माझ्याच आयुष्यात का सगळ्या अडचणी, संकट, काय वाईट केलंय मी कोणाचं? का माझी इतकी परीक्षा घेतोय देव? तुम्हाला जरा सुद्धा दया येत नाही का माझी? एवढ्या लवकर माझा नवरा आजारपणामुळे मरण पावला. आता कसा सांभाळ करू मी माझ्या मुलांचा? कसं होईल त्यांचं? तेव्हा स्वामी तिला म्हणतात, बाळा, घाबरू नकोस. तुझ्या नवऱ्याचं आयुष्यच तेवढं होतं. मरण हे कोणालाच टळत नाही. तू खंबीरपणे तुझ्या मुलांसाठी उभी राहा. कारण तू एक आई आहेस आणि आई सगळ्या जगाने थकलं तरी चालेल, पण एका आईने थकून नाही चालत. तू प्रामाणिकपणे कष्ट कर, मुलांचा सांभाळ कर, त्यांना मोठं कर. सगळं सुरळीत होईल. मी तुझ्या सोबत आहे. घाबरू नकोस. मग कालांतराने ती महिला भाजीपाला विकून आपला संसार चालवते. मुलींना शिकवून त्यांची लग्न करते. तीनही मुलींना चांगलं घर मिळतं. त्यांचं सगळं व्यवस्थित होतं. ती नेहमी स्वामींची भक्ती करत असे. स्वामींना सांगत असे, आता सगळं सुरळीत झालंय स्वामी, तुमचाच आशीर्वाद आहे. पण एक काळजी अजून सतावते. मुलगाही मोठा झालाय, शिकलाय, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय, पण यश मिळत नाही. त्याच्याबरोबर मुलांची लग्न झालीत, त्यांना मुलंही झालीत, पण याला नोकरी नाही, प्रॉपर्टी नाही. कोण मुलगी देईल याला? कसं होईल? आता तुम्हीच मार्ग दाखवा. सगळा अंधार दिसतोय डोळ्यांपुढे. स्वामी पुन्हा तिच्या स्वप्नात येतात. तिला सांगतात, अगं, असं रडतेस काय? एवढं मोठं संकट पार केलंस, लढलीस आणि जिंकली, पण माणसाला असं वाटतं सगळं संपलं. तिथूनच सुरुवात होते नव्याची. असं वाटतं की सगळा अंधार झालाय, पण सकाळचा सूर्य नवी उमेद आणि प्रकाश घेऊन येत असतो. तू घाबरू नकोस. तुझ्या मुलाला सांग, परत प्रयत्न कर, कष्ट कर, यश नक्की मिळेल. नंतर ती महिला तिच्या मुलाला सांगते, आता परत एकदा परीक्षा देऊन बघ. मला नक्की खात्री आहे, यावेळेस तुला यश मिळेल. स्वामींचा आशीर्वाद खोटा नाही होणार. मग तो मुलगा त्याच्या आईचं ऐकून परत एकदा परीक्षा देतो आणि यावेळेस तो उत्तम मार्कांनी पास होतो. त्याच्या यशानं पूर्ण जिल्ह्यात त्याचं आणि त्याच्या आईचं नाव आदराने लोक घेऊ लागले. लोक म्हणू लागले, एका भाजी विकणाऱ्या महिलेचा मुलगा MPSC उत्तीर्ण झाला, PSI झाला. पेपरमध्येही त्याचं नाव झळकलं. त्याला मोठ्या मोठ्या घरातल्या मुलींची सरळ सांगून यायला लागली. त्या महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती स्वामींचे आभार मानू लागली, हे सगळं तुमच्याच मुळे झालं स्वामी, नाही तर मी तर खचले होते. तर स्वामी तिला म्हणतात, मी काहीच नाही केलं. तुझ्या कष्टाचं फळ तुला परमेश्वराने दिलंय. मी तर फक्त तुझ्या पाठीमागे उभा होतो. जे काय केलंय ते तूच केलंय. स्वामी म्हणाले, दुःखाचा डोंगर जरी कोसळला तरी खचून जायचं नाही. प्रामाणिकपणे आपलं काम करायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि परमेश्वराचं नामस्मरण करत राहायचं. यश नक्की मिळेल. जय श्री स्वामी समर्थ.